Hello everyone, welcome back to SP's English World YouTube channel. In this video, we are going to learn some daily use English sentences. So, let's practice. And our first sentence is, तुम्ही तुमची खोली किती वेळा स्वच्छ करता? हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं बोलणार? How often do you clean your room? How often do you clean your room? Next sentence, जास्त वेळ टीव्ही पाहू नका. Don't watch TV for a long time. Don't watch TV for a long time. तू असं का करत आहेस? Why are you doing like this? Why are you doing like this? कृपया पडदे बंद करा. Please close the curtains. Please close the curtains. पडदे कोणी उघडले? Who opened the curtain? Who opened the curtain? तिने पडदे उघडले. She opened the curtains. She opened the curtains. मी नवीन पडदे विकत घेतले. I bought new curtains. I bought new curtains. पडदे खूप मऊ आहेत. The curtains are very soft. The curtains are very soft. Next sentence. पडदे घाण झाले आहेत. In English we will say the curtains are dirty. The curtains are dirty. मला पडदे धुवावे लागतील. How you will say this sentence in English? It's I need to wash the curtains. I need to wash the curtains. पडदे कार्पेटशी जुळतात. म्हणजे बऱ्याचदा आपण घरात पडदे घेताना काय करतो की त्या कलरशी किंवा त्याच्यामध्ये आपल्या घरामध्ये जे कार्पेट वगैरे असेल की त्याच्याशी ते जुळतात का, त्याच्याशी ते मॅच होतात का असे बघून कर्टन्स घेत असतो. तेव्हा आपण काय बोलतो? पडदे कार्पेटशी जुळत आहेत. ते इंग्लिशमध्ये कसं बोलणार? द कर्टन्स मॅच द कार्पेट. द कर्टन्स मॅच द कार्पेट. नेक्स्ट सेंटेन्स. ती पडद्याआड लपली आहे. She is hiding behind the curtain. She is hiding behind the curtain. कोणत्याही चुका करू नका. Don't make any mistakes. Don't make any mistakes. Next. तिला खिडकी उघडायला सांगा. Ask her to open the window. Ask her to open the window. मला माहित आहे की तू माझ्यासाठी काहीही करू शकतोस. In English we will say I know you can do anything for me. I know you can do anything for me. मी काल येऊ शकलो नाही. I couldn't come yesterday. I couldn't come yesterday. हे बोलायला सोपं आहे. This is easy to say. This is easy to say. अशा गोष्टी बोलू नका. Don't say such things. Don't say such things. किती वेळ लागेल? How long will it take? How long will it take? याला 7 ते 8 दिवस लागतील. It will take 7 to 8 days. It will take 7 to 8 days. शांत डोक्याने विचार करा. Think with a calm head. Think with a calm head. मला चुकीचे समजू नका. Don't get me wrong. Don't get me wrong. मला विचार करायला थोडा वेळ हवा आहे. I need some time to think. I need some time to think. मला कोणी उठवले? Who woke me up? Who woke me up? तिने तुला उठवले. She woke you up. She woke you up. ती तुमच्यापेक्षा जास्त शिकलेली आहे. She is more educated than you. She is more educated than you. हे तुमच्यासाठी आहे. This is for you. This is for you. मला एक संधी द्या. Give me a chance. Give me a chance. तुम्ही तयार आहात का? Are you ready? Are you ready? आम्ही संकटात आहोत. We are in trouble.
वी आर इन ट्रबल. तू कसा आलास? हाऊ डिड यू कम? हाऊ डिड यू कम? तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. देर इज नो पॉईंट इन टॉकिंग टू यू. देर इज नो पॉईंट इन टॉकिंग टू यू. तुझ्याशी बोलणे व्यर्थ आहे. टॉकिंग टू यू इज युजलेस. टॉकिंग टू यू इज युजलेस. तिकडे जाणे व्यर्थ आहे. इट्स युजलेस टू गो देअर. इट्स युजलेस टू गो देअर. तू मला त्याची आठवण करून देशील का? विल यू रिमाइंड मी ऑफ इट? विल यू रिमाइंड मी ऑफ इट? यासाठी मला दोष देऊ नका. डोंट ब्लेम मी फॉर दिस. डोंट ब्लेम मी फॉर दिस. तो माझे ऐकत नाही. ही डझंट लिसन टू मी. ही डझंट लिसन टू मी. अँड इफ यू वॉन्ट टू से ती माझं ऐकत नाही, देन वी विल से शी डझंट लिसन टू मी. शी डझंट लिसन टू मी मीन्स ती माझे ऐकत नाही. मला तुमच्याकडून काहीही ऐकायचे नाही. आय डोंट वॉन्ट टू हिअर एनिथिंग फ्रॉम यू. आय डोंट वॉन्ट टू हिअर एनिथिंग फ्रॉम यू. तुला काय आवडते? व्हॉट डू यू लाईक? व्हॉट डू यू लाईक? मला माझा चार्जर सापडत नाही. आय कांट फाइंड माय चार्जर. आय कांट फाइंड माय चार्जर. तो त्याच्या वडिलांपेक्षा उंच आहे. ही इज टॉलर दॅन हिज फादर. ही इज टॉलर दॅन हिज फादर. तुम्ही तिला ओळखता का? डू यू नो हर? डू यू नो हर? कृपया येथे थांबा. प्लीज वेट हिअर. प्लीज वेट हिअर. मी थांबू शकत नाही. आय कांट वेट. आय कांट वेट. माझी वाट पहा. वेट फॉर मी. वेट फॉर मी. 1 मिनिट थांबा. वेट अ मिनिट. वेट अ मिनिट. जास्त वेळ थांबू नका. डोंट वेट टू लॉंग. डोंट वेट टू लॉंग. माझे काम पूर्ण होईपर्यंत थांबा. वेट अंटील आय एम डन. वेट अंटील आय एम डन. तुम्ही बाहेर वाट पाहू शकता का? कॅन यू वेट आउटसाईड? कॅन यू वेट आउटसाईड? मी तुझी वाट पाहीन. आय विल वेट फॉर यू. आय विल वेट फॉर यू. मला जास्त वेळ थांबवू नका किंवा मला जास्त वेळ वाट पाहायला लावू नका असं जेव्हा बोलतो तेव्हा आपण काय बोलणार? डोंट मेक मी वेट टू लॉंग. डोंट मेक मी वेट टू लॉंग. आपण कशाची वाट पाहत आहात? व्हॉट आर यू वेटिंग फॉर? व्हॉट आर यू वेटिंग फॉर? जर आपल्याला बोलायचं असेल मी बराच वेळ वाट पाहिली, तर हे सेंटेन्स कसं होईल? आय वेटेड अ लॉंग टाईम. आय वेटेड अ लॉंग टाईम. नेक्स्ट सेंटेन्स, मी खूप वेळ वाट पाहत आहे. तर अगोदरचं सेंटेन्स काय होतं? मी बराच वेळ वाट पाहिली म्हणजे पास्टमध्ये वाट पाहिली आहे, म्हणून ते सेंटेन्स आपण काय होतं? आय वेटेड अ लॉंग टाईम. हे सेंटेन्स काय आहे? मी खूप वेळ वाट पाहत आहे म्हणजे अगोदरपासून ते अजूनपर्यंत मी वाट पाहत आहे म्हणजे ती क्रिया अजून चालूच आहे, म्हणून हे सेंटेन्स काय होईल? आय हॅव बीन वेटिंग टू लॉंग. मी खूप वेळ वाट पाहत आहे. आय हॅव बीन वेटिंग टू लॉंग. नेक्स्ट सेंटेन्स, तो प्रत्येक विषयावर विनोद करतो. ही जोक्स अबाउट एव्हरी टॉपिक. ही जोक्स अबाउट एव्हरी टॉपिक. आजकाल तो बराच वेळ वाया घालवतो. ही वेस्ट्स अ लॉट ऑफ टाईम these days. ही वेस्ट्स अ लॉट ऑफ टाईम these days. त्यांच्याशी बोला. टॉक टू देम. टॉक टू देम. त्याला स्पर्श करू नका. डोंट टच दॅट. डोंट टच दॅट. तू तुझा गृहपाठ केला नाही का? एखाद्या मुलाला आपण विचारतो, तू तुझा गृहपाठ केला नाही का? इंग्लिशमध्ये कसं विचारणार? डिडंट यू डू युअर होमवर्क? डिडंट यू डू युअर होमवर्क मीन्स तू तुझा गृहपाठ केला नाही का? थँक यू.